कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे। जनसुराज्य शक्ती पक्षाकडून देखील या तयारीला सुरुवात आहे। आमदार विनय कोरेंनी 10 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत। महायुतीनं सन्मानपूर्वक जागा दिल्यास महायुतीतून लढणार असं जनसुराज्य शक्ती पक्षाकडून सांगण्यात येत आहे। अंडरस्टँडिंग करावं लागतं, त्यावेळेला योग्य निर्णयापर्यंत यावं लागतं। ही प्रक्रिया जोपर्यंत चर्चा प्रत्यक्ष सुरू होत नाही तोपर्यंत होत नाही। आज आता आमच्याकडे 54 लोकांनी आज मुलाखत दिली आणि ज्यांना उघड मुलाखतीला यायचं नव्हतं असे 10-15 लोक आता मला खासगीत भेटणार। आता त्या ज्या चर्चा होतील त्यामुळे मी सगळ्याची नावं तुम्हाला पण आज कळेल असं नाही, म्हणजे अजून सुद्धा आहेत। हा, भरपूर नावं आहेत, तर त्या सगळ्यांना डोळ्यासमोर घेऊन आता ह्या थोड्याशा वाटाघाटी करायचा आम्ही प्रयत्न करू। मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आणि या निवडणुकीत शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्रित लढणार आहे। रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी शिंदेंच्या भेटीला ते पोहोचलेले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांनी भेट घेतली आणि जागा वाटपासंदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे। हिंगणघाटमध्ये नयना तुळसकर नगराध्यक्षपदी या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। भरभरून प्रशंसा केलेल्या डॉक्टर नयना उमेश तुळसकर या हिंगणघाटच्या नगराध्यक्ष म्हणून प्रचंड मतांनी निवडून आल्या। तुळसकर यांनी घनकचरा व्यवस्थापनात PhD केलेली आहे, विविध पदव्या प्राप्त आहेत। डॉक्टर तुळसकर यांच्या शिक्षणाचा गौरव करत मुख्यमंत्र्यांनी या विदर्भात सर्वाधिक शिक्षित उमेदवार असल्याचं देखील म्हटलेलं होतं। एवढंच नाही तर राज्याच्या घनकचरा व्यवस्थापनाचा आराखडा डॉक्टर तुळसकर यांनी नगराध्यक्ष झाल्यावर तयार करावा अशी जबाबदारी देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे दिलेली होती। त्यांच्याशी संवाद साधल्यात आपले प्रतिनिधी सचिन पोफळे यांनी। नयनाताई तुळसकर बोलण्यासाठी आहे। ताई, काय सांगाल आपण? नमस्कार, मी डॉक्टर नयना तुळसकर। ऍक्च्युली हा विजय माझा एकटीचा नाही आहे। हिंगणघाटच्या जनतेने भरभरून जे आशीर्वाद टाकले आणि माननीय समीरजी कुणावार यांच्या नेतृत्वात ही लढाई लढल्या गेलेली आहे। आणि पक्षाचा भारतीय जनता पार्टी आणि रिपाई आठवले गटाचा जो हे आहे म्हणजे जे विश्वास आहे तो पण सोबतीला होता आणि त्यामुळेच इतक्या मताधिक्याने सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मलाही या जनतेला जो विश्वास टाकला त्या विश्वासाला खरं उतरायचं आहे। आणि खूप साऱ्या प्लॅनिंग्स आहेत मला 5 वर्षाचे। त्याच्यामध्ये प्राधान्याने एक घनकचरा व्यवस्थापन राहील, कारण गेल्या 4 वर्षापासून पूर्ण निवडणुका थांबलेल्या होत्या आणि नगरसेवक नगराध्यक्ष कोणीच या हिंगणघाट नगरीला हे म्हणजे एक हे म्हटलं आपण नेतृत्व नव्हतं। सचिन पोफळे, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।